माझी आई खोटं बोलली म्हणून अपमान केलास तू तिचा। एखादी आई किंवा एखादा बाप आपल्या मुलाच्या भल्यासाठी असं खोटं का बोलतो याचं कारण जर तुला कळत नसेल ना, तर स्वतःच्या बापाला जाऊन विचार। जेव्हा 3 दिवसात तुझं माझ्याशी लग्न लावण्याचा आटापिटा ते करत होते, तेव्हा ते कुठला खरेपणा दाखवत होते। पण जेव्हा हे मला कळलं, तेव्हा मी त्यांची तगमग, त्यांची तळमळ समजून घेतली। एका बापाच्या असहाय्यतेला खोटेपणाचं लेबल लावून सुळावर नाही चढवलं त्यांना। तुला तुझ्या खरेपणाचा खूप माज आहे मंजिरी। दुसऱ्याची बाजू समजूनच घेऊ शकत नाहीस तू। घटस्फोट हवाय ना तुला? देतो घटस्फोट। तसंही ज्या व्यक्तीमुळे माझ्या आईचा जीव धोक्यात येऊ शकतो, त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात काडीचंही स्थान नाही। आणखीन एक गोष्ट, मंजिरी सरनाईक, शुभ्रा माझी मुलगी आहे। तू किंवा आणखीन कुणीही तिला माझ्यापासून लांब ठेवू शकत नाही। माझी मुलगी माझ्या घरी परत येणार। आता जग इकडचं तिकडे करावं लागलं तरी चालेल, मी शुभ्राला माझ्या घरी परत आणणार। नेत्रा, गौरांगचा फोन आलता? कशी बहिणीची तब्येत? हो, म्हणजे आई आता आउट ऑफ डेंजर आहे, पण म्हणजे त्या शुद्धीवर पण आल्यात। पण आत्या अगं काय ते सांग ना, काय झालं नेमकं? त्या डॉक्टर म्हणाले की आईंच्या मणक्याला जबरदस्त मार बसलाय, त्याच्यामुळे आई आता त्यांच्या पायावर कधीच काय? अगं पण असं कसं? काहीतरी विलाज असेलच ना? नाही, सत्य ना, आकाश पाताळ एक करेल आणि बहिणीला बरं करेल, माझा विश्वास आहे त्याच्या। आत्या ऐका ना, मी काय म्हणते, मी प्लीज हॉस्पिटलमध्ये जाऊ का? म्हणजे गौरांग एकटा आहे ना आता तिथे, तो खचला असेल, मला त्याच्याबरोबर राहू दे आता प्लीज। पण त्यानंच सांगितलंय ना व की तू घरात राहा म्हणून, हॉस्पिटलमध्ये येऊ नकच म्हणून। अगं त्याचं बी बरोबरच आहे। अगं 2 जीवाची आहेस तू। जेव्हापासून कळलंय की मला बाळ होणार आहे, या घराकडे पाठच फिरवली हो सुखांनी। नेत्रा, थोबाड फोडीन असं काय बोललीस तर? आपल्या घरात जे काही चाललंय ना, ते आपल्याच कर्मामुळे, आपल्या समध्यांच्या। अगं जो जीव अजून जन्मलाच नाही, त्याच्यावर खापर फोडून काय उपयोग आहे? हे बघ बाय, धीरानं घे जर। सध्या आपल्या घरावर संकटांचं डोंगरच कोसळला आहे, नाही तर तू असं समज ना, यो संकटाचा डोंगर करंगळीवर उचलाय, बाळकृष्ण तुझ्या पोटात वाढतोय। पुन्हा असं बोलायचं नाही या येड्यागत। हॅलो आत्या, काय परिस्थिती आहे ग तिथे? म्हणजे सत्यजित आता कसं आहे?
त्याच्यात आणि मंजिरीत पुन्हा काही? प्रिया, इथं समजा कसं चाललंय सांगू? काय? हॅलो, नेत्रा बोलते. एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, परत कधीही या घरातल्या कुठल्याही माणसाला किंवा या घरी फोन करायचा नाही. ए शहाणे, मला शिकवायला? प्रिया, काय सांगते ते नीट ऐक. या घरातल्या मोठ्या सुनेनी तुला या घराबाहेर काढे आणि आता मुधोळकरांची धाकटी सून तुला सांगते, परत या घरी फोन केलास ना तर याद राख. नेत्रा, काय बघायला आलीस? ज्या बाईला तू शब्दांनी मारलंस ती खरंच मेली की नाही हे बघायला आलीस? माझी आई खोटं बोलली म्हणून अपमान केलास तू तिचा. एखादी आई किंवा एखादा बाप आपल्या मुलाच्या भल्यासाठी असं खोटं का बोलतो याचं कारण जर तुला कळत नसेल ना तर स्वतःच्या बापाला जाऊन विचार. जेव्हा 3 दिवसात तुझं माझ्याशी लग्न लावण्याचा आटापिटा ते करत होते तेव्हा ते कुठला खरेपणा दाखवत होते, पण जेव्हा हे मला कळलं तेव्हा मी त्यांची तगमग, त्यांची तळमळ समजून घेतली. एका बापाच्या असहाय्यतेला खोटेपणाचं लेबल लावून सुळावर नाही चढवलं त्यांना. मनु, मनु, हॉस्पिटलला जाऊन आलो. शालिनी ताईंना भेटलो. काय झालं? त्या शुद्धीवर आला ना? हो. तुला भेटू दिलं त्यांनी? आणि त्यांची तब्येत कशी आहे? ते आता आउट ऑफ डेंजर आहे, पण काय? पण भविष्यात त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील का नाही हे नाही सांगू शकत. काय म्हणजे काय झालंय त्यांना? डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा कमरेखालील भाग निकामी झाला. आत्या, मी मगाशी प्रियाशी जसं बोलले तुम्हाला राग आला असेल ना माझा? राग नाही ग, पण हे बघ नेत्रा, प्रिया आणि सत्यजित मध्ये जे काही होतं ते झालं, संपलं. आता उगा तिला टोचत बसण्यात हाच तर गैरसमज आहे ना आत्या तुमचा. आणि ह्याच गैरसमजात सगळेजण, मंजिरी वहिनी, आई, मंजुषा, सत्यजित दादा सुद्धा, एवढंच काय सुहास सुद्धा, तिचा स्वतःचा नवरा सुद्धा याच गैरसमजात आहे. प्रियाचं खरं रूप फक्त मला माहिती आहे, कारण बेशरमपणे ती करणार असलेल्या कारस्थानांबद्दल तिने माझ्या समोरच बढाया मारल्यात. नेत्रा, तू ये ना. मी माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, मी जे काही बोलतेय ते खरं आहे. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. आणि मी करंटीच आहे हो, पण प्रिया जे तुमच्याशी आणि आईंशी वागली आहे ना, तिने तुमची जी फसवणूक केली आहे ना, त्याच्याबद्दल मी तिला कधीही माफ नाही करू शकत. आता ती काय करते? तिच्या सासरी तिचा छळ होतोय म्हणून तुमच्या दोघींना फसवते. पण प्रत्यक्षात परिस्थिती उलटी आहे आत्या. छळ प्रियाचा नाही, सुहासरावांचाच होत असेल कदाचित.
प्रियाच्या पापांचा पाढा वाचायला गेले ना तर दिवस संपेल, पण माझं बोलणं संपणार नाही. प्रिया आणि सत्यजित दादांमध्ये त्या दिवशी हॉटेलमध्ये जे काही बोलणं झालं ते सगळं मी शूट केलं हे खरंय, पण त्याची सीडी आपल्या घरातल्या डीव्हीडी प्लेअर पर्यंत पोहोचवणारी प्रियाच होती. नेत्रा, काय बोलतेस तू हे? प्रिया आणि सत्यजित मधलं ते बोलणं जर जग जाहीर झालं असतं तर प्रियाचा संसार मोडला असता ना? अजून मोडलाय? सांगा ना, मोडलाय का? आणि आता तुमच्या माहितीसाठी सांगते, प्रियाला तिचा संसार वाचवण्यात काडीचाही रस नाही. तिला फक्त एकच गोष्ट कळते, तिला या घरात परत यायचंय आणि सत्यजित दादांच्या आयुष्यात पुन्हा एकदा घुसायचं. त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते, कुठल्याही. माझा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की मी जे काही बोलतेय ते सिद्ध करायला कुठलाही पुरावा नाहीये माझ्याकडे. आणि माझा इतिहास बघता पुराव्याशिवाय कोणी माझ्यावर विश्वास का ठेवावा? आता मी तुमच्याशी एवढं सगळं बोलतेय पण तुमचाही विश्वास नाहीये माझ्यावर, दिसतंय ना? अगं तसं नाही ग. हरकत नाही आत्या, माझीच कर्म आहेत. पण एक गोष्ट नक्की, मी प्रियाला पुन्हा या घरात घुसू देणार नाही. आणि त्यासाठी मला कितीही आणि कुणाकडनंही वाईटपणा घ्यावा लागला ना तरी चालेल. एक दिवस असा नक्की येईल आत्या, जेव्हा मी त्या हलकट बाईच्या चेहऱ्यावरचा मुखवटा चिंधड्या करून फेकून दे. आणि त्याच्या आधी मी स्वतःला मरायची सुद्धा परवानगी दिलेली नाहीये. सत्य नाही आहे, हॉस्पिटलात असेल. हो, मी तिथनच येते, भेटले मी त्याला. तू हॉस्पिटलात गेलतीस? होय. शालिनी मावशी, सॉरी, सत्यजितच्या आईचा ऍक्सिडेंट झाला असं कळलं. मला राहवलं नाही म्हणून गेले हॉस्पिटलला. तू इथं आलीस हे सत्याला ठाव आहे? नाही 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 बोलले त्याच्याशी. आता सगळ्यांचं लक्ष हॉस्पिटलमध्येच आहे. घरात कसं वातावरण असू शकतं मला कळतं. त्यात घरातलं माणूस तर जास्त अस्वस्थ असतं. डोळ्यासमोर काही दिसतही नाही ना, त्यामुळे त्यांच्याकडेही तितकंच लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणून आले तुम्हाला भेटायला. कुणाचंच लक्ष थाऱ्यावर नाही बघ. समजे काळजीत बुडून गेले ते. तू ये ना, बस. नाही नाही नको. आजी, तुम्हाला चालेल ना आजी म्हटलं तर? चालेल. एक विचारू का, राग येणार नसेल तर? विचार की. माझी आणि सत्याची मैत्री, आमचं एकमेकांना भेटणं, माझं इथे येणं तुम्हालाही आवडत नाही का हो? तुम्हालाही सत्यजितच्या आईला वाटतं तसंच वाटतं आमच्या नात्याबद्दल? मी आणि सत्यजित फक्त मी. माझ्या वयात दोन व्यक्तींमधलं नातं समजायला येळ लागत नाही का पोरी? तेवढी समज आहे मला. तुझ्यामध्ये आणि सत्यामध्ये चांगली मैत्री हाय, ठाव आहे मला. जगाचा अनुभव आहे मला. उरफाट्या दुनियेमध्ये आज बी निखळ मैत्री शाबूत आहे. तुम्हा दोघांना बी एकमेकांचं भलंच व्हावं असं वाटतंय, ठाव आहे मला. तुमच्या नात्याबद्दल मला तवा बी शंका नव्हती आणि आता बी नाही. बरं वाटलं, आधार वाटला मनाला. पण आजी,
जे तुमच्या वयाला कळतं हे सत्यजितच्या आईला आणि मंजिरीला का नाही उमगत? समजेत जण सारखा विचार करतात असं नाही ग पोरी. प्रत्येकाची नजर वेगवेगळी असते. आजच्या या जगात पुरुष आणि बाई यांच्या मैत्रीकडे लोक वेगळ्याच नजरेनं बघतात. त्यात लोकांचा बी दोष नाही आणि त्या दोघांचा बी दोष नाही. दोन माणसातलं नातं किती बी दवंडी पिटून सांगितलं तरी लोक बोलायचं ते बोलणारच. आपलं मन फक्त शुद्ध ठेवायचं. ते शुद्धच आहे. मला कळत नाही सत्यजितच्या आईचा जो गैरसमज झालाय आमच्या नात्याबद्दल तो कसा दूर करावा. त्याची काय बी गरज नाही. सत्य कधी ना कधीतरी लोकांसमोर येणारच. ते लपून राहत नसते या बप्पोरी. आता तर शालिनीला लवकरात लवकर बरं होणं गरजेचं आहे. तू भेटली तिला? नाही, मी हॉस्पिटलमध्ये गेले होते पण त्यांना नाही भेटले. उगाच मला बघून डिस्टर्ब व्हायला नको. त्या या अवस्थेत तर नकोच. सत्यजितकडेच केली मी सगळी चौकशी. शाली कशी आहे आता? आहे, थोडी सुधारणा आहे. बोलत नाहीत अजून कुणाशीच, कारण खूप धक्का बसलाय त्यांना. शॉक मध्ये आहेत अजूनही. आणि मेडिसिन सलाईन त्याच्यामुळे ग्लानी येते ना जरा. होईल. काय अघटित घडून बसलंय आहे. कसं घडलं कुणास ठाव. सत्याची लय गडबड होते बघ. देव करो त्या डॉक्टराच्या प्रयत्नांना यश येऊ. तसंच होईल आजी, नका चिंता करू. चिंता करू नका म्हणलं म्हणून मनात येणारे विचार थांबतायत वय. असे विचार करून शाली तुम्ही लोक पण सौत्याला सांभाळा. या ताणतणावात सौत्याला जपायला पाहिजे बघ. काळजी घे. औषध तुम्ही पण काळजी घ्या. येते. चल दादा, मी निघतो. इथून सरळ पुण्याला जाणारच ना का मध्ये कुठे कामासाठी थांबणार आहे? नाही रे बाबा, सरळ पुणा. खरं तू रात्रीचा जाऊच नाही असं मला वाटतंय. पण काय मी एक ठरवलं की तुला कुठल्या बाबतीत आग्रह करायचा नाही. कारण शेवटी तू तेच करतो जे तुला योग्य वाटतं. दादा, प्रत्येक माणूस तसाच वागतो नाही का? नाही, मी तसा वागत नाही. मी मोठ्यांचा ऐकतो. कळलं का? लहानपणी आई सांगायची ना की तिथे कोपऱ्यात जिन्यामध्ये बुवाजी बसलेला आहे, जाऊ नकोस. कमी जायचं नाही. पण तू मात्र तो बुवाजी दिसतो कसा हे बघायला मात्र आईची नजर चुकून जायचं. दादा, तू जर सत्यजित रावांबद्दल बोलत असशील तर आजही माझं मत तेच आहे. सत्यजित आणि मंजिरीचा संसार उभा राहणं हेच गरजेचं आहे. आता त्याने जो फार्स केला त्यानंतर सुद्धा तुझं हेच म्हणणं आहे? त्यांची चूक झाली, त्यांचं चुकलं असेल. हे बघ, प्रत्येक वेळेला त्याने माती खाल्ली ना की तू हेच म्हणत असतोस की ती त्यांची चूक होती, पण तो माणूस उत्तम आहे. हे बघ शिवराज, एखादा माणूस जेव्हा वारंवार चुका करतो ना तर तो माणूसच चुकीचा असतो. जाऊ दे ना दादा. हे बघ, आपल्यातला हा वाद संपणारा नाही आणि माझं मत माझ्याकडे राहील. तू तेवढ्यावर थांबत नाहीस ना. तू जमेल तशी तर मुधोळकरला मदतही करत असतोस. हे बघ शिवराज, तू इंदोरला राहून आपला बिझनेस सांभाळत होतास ना, तेच बरं होतं.
आता सुद्धा मला तेच वाटतं की तू तेच करावंस. आणि आता तर काय तू अंकिताला सुद्धा तिकडे शिफ्ट करायला काही हरकत नाही. हकलतोयस मला तुझ्या आयुष्यातून. तिथपर्यंत जाण्याची पाळी येऊ नये याची काळजी घेतोय मी. तू त्या मुधोळकरच्या बाबतीत जे काय वागलंस ना त्याबद्दल माझ्या मनामध्ये भयंकर राग आहे आणि हे मी तुझ्यापासून लपवत नाहीये. म्हणूनच म्हणतो काही काळ जर इथून लांब राहिलास ना तर मग गोष्टी फार चिघळणार नाही. ठीक आहे दादा. आईच्या गोष्टीमध्ये वनवासात पाठवल्या गेलेल्या रामापेक्षा कोणी काही न सांगता त्याच्या मागे जाणारा लक्ष्मणच मला आवडायचा नेहमीच. तिथे जर रामच सांगत असेल जायला तर मी जातो. नाही, मला तसं म्हणायचं. वेलकम माय एक्स मालक सरनाईक साहेब. वेलकम. आय माय सेल्फ दादा होळकर वेलकम्स माय सेल्फ हेअर ॲट युअर डोर स्टेप. मी दादा होळकर स्वतःच तुमच्या या भव्य निवासस्थानी स्वागत करून घेतो. कसे आहात? हाऊ इज यू? वेलकम. कशाला बायस चल निघित ना. इथं काय म्हणा नो एंट्री आहे काय? तेच विचारतोय कशाला आलायस इथे. सदिच्छा भेट द्यायला. आमच्या एक्स मालकांना सदिच्छा भेट द्यायला आलोय आम्ही इथे. काही गरज नाही चल निघ. विनोद चहापेक्षा किटली गरम ना. द केटल इज हॉटर दॅन टी इजंट इट? शिवराज येऊ दे त्याला.